नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आता भव्य दिव्य असं पुसेगाव येथे पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान जवळजवळ 77 वर्षे परंपरा असलेलं पुसेगावकरांचं मैदान आहे। तर या पुसेगावकरांच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोणासोबत असावा याचं आपण विश्लेषण करण्यासाठी आज व्हिडिओ बनवत आहे। तर आता पुसेगावचं तर मैदान येते। आता अनेक जर सोशल मीडियावर जर अंदाज लावला तर आपल्या बकासूरचा परफेक्ट पैरा कोण असू शकतो हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बकासूरचा परफेक्ट पैरा कोण असू शकतो, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेण्यात आलं आहे पहिलं नाव म्हणजे पहिला होता तो चिक्या। आता चिक्याच काय झालं आहे, चिक्याचं पडला आहे आजारी महत्त्वाचं। आता चिक्या पहिल्या नंबरला होता, सुरुवातीला पळणार होता, पण चिक्या आता इथून पुढे पळणार नाही। तर चिक्या पळणार नाही तर बकासूरचा पैरा नेमका कोण आणि बकासूरचा परफेक्ट पैरा एक नंबर होण्यासाठी कोण भारी असू शकते ते आपण देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बकासूरचा सगळ्यात पहिला पैरा कोण असावा बेस्ट, सगळ्यात महत्त्वाचं। आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा गाडी चांगली पळू शकते अशी आपण 2 ते 3 बैलाची नावे चॉईस करणार आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतो ते म्हणजे लखन। आता लखनमध्ये बोलायचं झालं म्हटलं तर त्यामध्ये पॉईंट बघायचं गेलं तर त्याचा लखनबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचा सध्याच्या घडीला श्रीनाथ केसरीमध्ये देखील परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे। नंतर दुसरं पाहायला गेलं तर जे मायनीचं मैदान झालं होतं तिथे देखील त्यांनी एक नंबर केलेला आहे। नंतर दुसरं पाहायला गेलं तर जे वडकीचं मैदान झालं तिथे देखील त्यांनी एक नंबर केलेला आहे। लखनचा कंटिन्यू ज्या ज्या मैदानात आला आहे तिथं गुलाल देखील राहिलेला आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील ठरलेला आहे। लखन आणि बकासूर तर पळले, अतिशय परफेक्ट गाडी पळू शकते। तर तुम्हाला काय वाटतं? आता दुसरं पाहायला गेलं तर बकासूरचा दुसरा पैरा सांगते ते म्हणजे आदत किंग लक्ष्या, जे वडकीच्या मैदानामध्ये। आता बकासूरचा दुसरा पैरा सांगते ते म्हणजे जो वडकीच्या मैदानामध्ये मथुरला सेमीमध्ये हरवला तो म्हणजे आदत लक्ष्या देखील ह्याच्यामध्ये त्या पैरामध्ये दिसू शकतो असं देखील सांगितलं आहे। तर मित्रांनो, आदत लक्ष्या असला तर काय होतो, प्रॉब्लेम काय होऊ शकतो सांगा। महत्त्वाचं म्हणजे तिथं पब्लिकनं लागली गाडी, पब्लिकनं लागली, डावीन लागली, उजवीन लागली तर आता पाहायला गेलं तर बकासूरला वर्षभर कड येत आहे। तर लक्ष्याला देखील पुसेगावला बाय चान्स गटाला असेल, नंतर सेमीला असेल, एकदा दोनदा कड आली तर सेमीमध्ये किंवा गटामध्ये हार होऊ शकते, ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। नंतर अंतर किती आहे, डिस्टन्स किती आहे ते देखील महत्त्वाचं आहे। आपण लक्ष्याला कमी समजत नाही, पण काही केलं हे ओपनचं मैदान आहे आणि ओपनच्या मैदानावर पब्लिकनं पळणं देखील मालकांनी देखील स्वतः सांगितलं आहे। पब्लिकनं पळतो पण थोडासा कमी पळतो असं देखील त्यांनी मालकांनी देखील स्वतः सांगितलेलं आहे। आता बकासूरचा पैरा दुसरा देखील सांगतात, ते देखील आता कोणात ते देखील पाहून घेऊया। बकासूरचा पैरा ते सांगतात ते म्हणजे अर्जुन, उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन देखील आता सांगत आहेत। तर अर्जुन पैरा आहे असं देखील समजत आहे। तर मित्रांनो, अर्जुनचा पैरा असला ते देखील अतिशय बेस्ट आहे। अर्जुन देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळतो, पब्लिकनं दोन्ही खांदी चांगला पळतो। परफॉर्मन्सच्या बाबतीत विचार केला गेलं तर परफॉर्मन्सच्या बाबतीत अर्जुनचा परफॉर्मन्स थोडा आहे, पण कमी जास्त प्रमाणामध्ये परफॉर्मन्स आहे। आता जे वडकीचं मैदान झालं होतं तर वडकीच्या मैदानामध्ये अर्जुन आणि त्यांचा घरचा साथ होता, राजा उर्मिलाताईचा घरचा साथ होता, ते देखील सेमीला थोडीशी कडन लागल्यामुळं हार पत्करावं लागली। तर मित्रांनो, इथं देखील पाहायला गेलं तर कड आले तर इथं देखील प्रॉब्लेम कदाचित हे बैलगाडी क्षेत्र आहे, कमी जास्त होऊ शकतं। तर मित्रांनो, मला परफेक्ट पैरा भारी वाटतो तो म्हणजे बकासूर, आणि पाहायला गेलं तर परफेक्ट पैरा तो म्हणजे लखन आणि बकासूर गाडी असली गुलाल आणि 1 ते 2 नंबरमध्ये राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, बकासूरचा पैरा तुम्हाला कोण असावं वाटते, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।